गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर 1 मधील जो एलिमेंट्स ऑफ कॉस्टमधील कॉस्ट शीट हा जो आपण एक्झाम्पल आपण सुरू केले होते त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल आपण याच्या अगोदर पाहिले आहे. आता आपण आज वेगळं एक एक्झाम्पल आज आपण सॉल्व करणार आहोत. बघा एक्झाम्पल तुम्हाला कसं आहे हे मी याच्या आधी तुम्हाला सांगितलंच आहे की कॉस्ट शीटमध्ये साधारणपणे एक समरी असते. सगळ्या प्रकारचे एक्सपेन्सेस एकाखाली एक दिलेले असतात तुम्हाला. म्हणजे एखादं प्रोडक्ट तयार करण्यासाठी जे काही खर्च येतं ते सगळे खर्चांची समरी तुम्हाला एकाखाली एक आलेली असते. म्हणजे हे झालं तुमचं एक्झाम्पल. तुम्हाला काय करायचं असतं माहिती की जी समरी आली आहे सगळे एक्झाम्पल आले आहेत ना, एक्सपेन्सेस सगळे जे आले आहेत ना त्याचं तुम्हाला क्लासिफिकेशन करायचं. प्राईम कॉस्टमध्ये डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस घ्यायचे. नंतर प्राईम कॉस्ट मिळेल तुम्हाला, त्याच्यामध्ये फॅक्टरी ओव्हरहेड्स त्याच्यामध्ये ॲड करायचे. फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हणजे काय, फॅक्टरी रिलेटेड जे काही सगळे खर्च आहेत ते सगळे फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये ॲड करा. ऑफिस नंतर ऑफिस ओव्हरहेड्स येतात, सगळे काही ऑफिस रिलेटेड आहे ते सगळं ऑफिसमध्ये घ्या. सेलिंग असेल ते सेलिंगमध्ये घ्या आणि मग सगळ्यांची बेरीज करून आपले काय मिळते, टोटल कॉस्ट मिळत असते. आणि नंतर आपण त्याच्यावर प्रॉफिट फाइंड आउट वगैरे करत असतो. म्हणजे सांगायचं मला मुद्दा इथं असं आहे की कॉस्ट शीट जे तयार आहे करायचं आपल्याला तयार करायचं आहे त्याच्यामध्ये सगळे काही एक्झाम्पल आहे, जे काही सगळे एक्सपेन्सेस आहे सगळे एक्सपेन्सेस तुम्हाला काय करायचं आहे कॉस्ट शीटमध्ये व्यवस्थितपणे सिक्वेन्स वाईज काय करायचं त्याच्यामुळे तुम्हाला कॉस्ट शीटमध्ये तुम्हाला ते टाकायचं आहे. आणि नंतर तुम्हाला त्याच्यावरून तुम्हाला कॉस्ट कॅल्क्युलेट करायची असते प्रोडक्टची. त्याच्यामुळं हे जे एक्झाम्पल आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे एक्सपेन्सेस आलेले आहेत. कंपनीचं नाव आहे, आपण ज्या कंपनीचं कॉस्ट शीट तयार करतोय त्या कंपनीचं नाव काय आहे, इन द बुक्स ऑफ रिलायन्स मॅन्युफॅक्चरर्स मुंबई फॉर कॉस्ट शीट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. म्हणजे तुम्हाला ह्या कालावधीत तुम्हाला काय करायचं, कॉस्ट शीट तयार करायचं आहे. बघा कॉस्ट शीट तयार करत असताना सुरुवात तुमची प्राईम कॉस्टपासून होत असते. प्राईम कॉस्टमध्ये पहिला घटक तुम्ही घेत असतात डायरेक्ट मटेरियल. जर डायरेक्ट मटेरियल तुम्हाला जर दिला असेल तर तुम्ही डायरेक्ट घ्यायला काही हरकत नाही आहे. परंतु बऱ्याच वेळा किंवा काही वेळा एक्झाम्पलमध्ये कॉस्ट शीट कॉस्टच्या एक्झाम्पलमध्ये एक्सपेन्सेसमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा डायरेक्ट मटेरियल हे दिलेलं नसतं. त्याच्याऐवजी तुम्हाला कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट करायचं असतं. म्हणजे तुम्हाला मटेरियलचं ओपनिंग स्टॉक, मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक, मटेरियलचे पर्चेसेस किंवा मटेरियलविषयी होणारे खर्च हे सगळं तुम्हाला दिलेलं असतं. आणि मग हे याच्यावरून तुम्हाला कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट करायचे असते. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम म्हणजेच डायरेक्ट मटेरियल. याच्या आधी आपण हे पाहिलंच आहे. त्याच्यामुळे आपण हे एक्झाम्पलमध्ये शोधूया, बघूया डायरेक्ट मटेरियल हे तुम्हाला दिलेलं आहे का. बघा डायरेक्ट मटेरियलची अमाऊंट तुम्हाला डायरेक्ट दिलेली नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, बरं डायरेक्ट मटेरियल तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजेच कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट करायचं म्हणजे ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल पहिल्यांदा घ्यायला पाहिजे. ओपनिंग स्टॉक म्हणजे काय, कधी येईल बरं, बघा आपलं इयर एंड कधी होते, 31 मार्च 19ला एंड होतं. याचा तर स्टार्ट कधी झाले असेल, 1 एप्रिल 2018ला स्टार्ट झाला असेल. म्हणजे 1/4/2018चे जे काही स्टॉक असतील ते तुमचे काय असेल, ओपनिंग स्टॉक असेल. मग एक्झाम्पलमध्ये आलेला आहे ओपनिंग स्टॉक, तो आपण घेऊया. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, बघा स्टॉक ऑफ रॉ मटेरियल त्याची डेट दिलेली बघा 1/4/2018. याचा अर्थ ह्या तारखेचा स्टॉक हा काय असणार आहे, ओपनिंग स्टॉक असणार आहे. किती येतो बघा, अमाऊंट दिलेली एक्झाम्पलमध्ये 67,200, 67,200. हा काय आता रॉ मटेरियलचं ओपनिंग स्टॉक. याच्यामध्ये बघा काही रॉ मटेरियल परचेस केलं असेल तर ते आपण ओपनिंग स्टॉकमध्ये काय करत असतो, ॲड करत असतो. म्हणजे 1/4/2018 पासून ते 31 मार्च 2019 पर्यंत ह्या 12 महिन्यामध्ये जे काही परचेस केलं असेल रॉ मटेरियल ते आपण याच्यामध्ये काय करत असतो, ॲड करत असतो. बघा ॲड रॉ मटेरियल परचेस्ड, ॲड रॉ मटेरियल परचेस्ड, रॉ मटेरियल काय केलंय, परचेस केलंय ड्युरिंग द इयर. त्याच्या अमाऊंट आहे बघा 2,59,000चं मटेरियल काय केलं आपण, परचेस केलंय. 2,59,000चं मटेरियल काय केलं आपण या पूर्ण 12 मंथमध्ये काय केलंय, परचेस केलेलं आहे 2,59,000चं. ठीक आहे, हे पण झालं. आता बघा पुढे ह्या परचेसविषयी जे काही खर्च असेल, समजा उदाहरणार्थ कॅरेज इनवर्ड, फ्रेट इनवर्ड, असे खर्च तुम्हाला परचेसमध्ये काय करायचे असतात, ॲड करायचे असतात. बघा एक्झाम्पलमध्ये आहे कॅरेज इनवर्ड. मग आपण त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, रॉ मटेरियल परचेसमध्ये तो ॲड करायला पाहिजे. बघा कॅरेज इनवर्ड त्याची अमाऊंट आहे 720. आता कॅरेज इनवर्ड काय असतं ते तुम्हाला सांगतो मी. ज्यावेळेस आपण मटेरियल परचेस करत असतो त्यावेळेस मटेरियल परचेस करत असताना सप्लायरपासून ते आपल्या
पर्यंत गुड्स वाहतुकीचा खर्च जर आपण देत असू तर त्याला आपण कॅरेज इनवर्ड असं म्हणत असतो. कॅरेज म्हणजे वाहतूक करणं, कॅरी करणं. त्याचा खर्च जर आपण पेड केला त्याला आपण कॅरेज इनवर्ड असं म्हणत असतो. आणि कॅरेज इनवर्ड काय करायला पाहिजे, आपण परचेसमध्ये ॲड करायला पाहिजे. आपल्या सगळ्यांना ही गोष्ट माहीतच आहे. तर कॅरेज इनवर्ड आपण काय केलं, 720 रुपये त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे. एकदा आपण यांची बेरीज करून घेऊया किती येते ते पाहू. बघा हे 20 आहे, तसे हे 7 आणि 2 9, 16 ह्याच्याला 1, 12 ह्याच्याला 1, 3,26,920 रुपये हे आतापर्यंत आलेलं आहे. आता बघा याच्यामध्ये रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक पण दिलेला आहे. 31/3/2019चा स्टॉक जो काही असेल तो काय असेल, आपला क्लोजिंग स्टॉक असेल. आणि क्लोजिंग स्टॉक काय करतो असतो आपण, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम करायच्या वेळेस आपण ते मायनस करत असतो. ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक आपला असा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण क्लोजिंग स्टॉक काय करायचा आहे, मायनस करायचा आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कॉस्ट शीटचं एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना काय करायचं माहिती आहे का, आता कॅरेज इनवर्ड आपण घेतलं नाही तर त्याला स्टिक मार्क करून टाकायचे एक्झाम्पलमध्ये. म्हणजे आपल्याला काय होईल की पुन्हा ते पाहण्याची गरज पडणार नाही. त्याच्या अमाऊंट आहे ठीक आहे, आपण आता घेतलीच आहे. तर बघा पुढे आहे क्लोजिंग स्टॉक दिला आहे, लेस स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. डेट किती असणार त्याची, 31/3/2019. जसं एक्झाम्पलमध्ये दिलं असेल तसं घ्यायचं आपण. 31/3/19 हे आहे. क्लोजिंग स्टॉकचा अमाऊंट बघा किती आहे, 87,920. 87,920 87,920 हा काय आपला क्लोजिंग स्टॉक आहे. ठीक आहे. क्लोजिंग स्टॉक काय करायचा असतो, त्याच्यातून मायनस करायचा असतो. आपण तो मायनस करूया लगेच. त्याचा आन्सर किती येते बघा, 2,39,000. बघा हे 0 0 0, 16तून 7 गेले 9, 13तून 8 गेले 39, 11तून 8 गेले 3 आणि हा 2,39,000. हे आउटरला घेऊन टाकायचं लगेच. 2,39,000 याला काय म्हणायचं, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड. याला ए म्हणा, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड. किती आलं, 2,39,000, 2,39,000 इथपर्यंत आपण आलेलो आहे. याचा अर्थ डायरेक्ट मटेरियल आपण आतापर्यंत कॅल्क्युलेट केले. नंतर पुढे आपण काय करत असतो, डायरेक्ट लेबर ॲड करत असतो. बघा इथं 2 नंबरला म्हणा किंवा डायरेक्ट तिची अमाऊंट एकच आहे त्याच्यामुळे आपण ती सेपरेट घ्यायची गरज काही नाही. डायरेक्ट प्रोडक्टिव्ह वेजेस. बघा एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे, प्रोडक्टिव्ह वेजेस दिलेले. इथं मग म्हणायचं ॲड डायरेक्ट लेबर. त्याला अंडरलाईन केली तरी चालेल. याच्यामध्ये तुम्हाला ना डायरेक्ट लेबर किंवा डायरेक्ट वेजेसमध्ये दिले प्रोडक्टिव्ह वेजेस मिनिंग सांगणार आहे. प्रोडक्टिव्ह वेजेस त्याच्या अमाऊंट किती बघा, 1,76,400. एवढी एकच अमाऊंट आहे, डायरेक्ट आउटरला घेतली तरी चालेल. 1,76,400. बघा आता प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजे काय, ज्यावेळेस आपण एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करत असतो ते मॅन्युफॅक्चर करण्यासाठी जे काही आपण लेबर यूज करतो त्याला आपण प्रोडक्टिव्ह लेबर असं म्हणत असतो किंवा प्रोडक्टिव्ह वेजेस असं म्हणत असतो. म्हणून हे काय असणार आहे, डायरेक्ट वेजेस असणार आहे. कारण डायरेक्ट ते प्रोडक्ट तयार करण्यासाठी आपण जे लेबर वापरतो त्यांना आपण डायरेक्ट लेबर असं म्हणतो. याच्या आधी आपण शिकलेलोच आहोत. त्याच्यामुळे प्रोडक्टिव्ह लेबर किंवा प्रोडक्टिव्ह वेजेस हे काय असणार आहे, डायरेक्ट लेबर म्हणून आपण त्यांना घेणार आहोत. पुढचं आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. तिसरा घटक आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ॲड डायरेक्ट मटेरियल झालं, डायरेक्ट लेबर झालं. आता डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस त्याला अंडरलाईन केली तरी चालेल, नाही केली तरी चालेल. डायरेक्ट एक्सपेन्सेस. बघा डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये तुम्हाला काय काय दिलं आहे बघा, हायर चार्जेस ऑफ स्पेशल मशिनरी. एक्सप्लेन करणार आहे, आधी लिहून घेऊ. हायर चार्जेस ऑफ स्पेशल मशिनरी. स्पेशल मशिनरी. आता हायर चार्जेस ऑफ स्पेशल मशिनरी म्हणजे काय, आपण जे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करत आहोत ते प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी आपण एखादी स्पेशल त्याच प्रोडक्टसाठी
एक स्पेशल मशिनरी आपण काय केली, हायर केली, भाडेतत्वावर किंवा हायर चार्जेसवर आपण काय घेतली ती वापरायला घेतलेली आहे. त्या चार्जेस वगैरे आपले पेड करावे लागतात. ओके, मग आपण एखादं प्रोडक्ट तयार करण्यासाठीच आपण ती एक स्पेशल मशिनरी परचेस केली असेल तर मग त्याच्या हायर चार्जेससुद्धा आपण त्याच प्रोडक्टच्या कॉस्टमध्ये आपण काय करायला पाहिजे, ॲड करायला पाहिजे. त्याच्यामुळे याला काय म्हणतो आपण, डायरेक्ट हा एक प्रकारचा एक्सपेन्सेस आहे. चला पुढचा कोणता आहे, सर्वेयर्स फीस. एकदा लिहून घेऊ आपण म्हणजे तुम्हाला त्याची लगेच एक्सप्लेनेशन करतो. डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये हायर चार्जेस आहे 9,010 रुपये. 9,010 रुपये त्याची अमाऊंट आहे. पुढचा आहे सर्वेयर्स फीस. बघा सर्वेयर्स फी किती आहे, 590. याचं मिनिंग सांगणारच आहे तुम्हाला मी. आता सर्वेयर्स म्हणजे काय, समजा एखादं जमीन आहे, त्या ठिकाणी आपल्याला एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी आपल्याला तिथं प्लांट किंवा आपल्या तिथं फॅक्टरी सुरू करायची. मग त्या जागेचं आपण काय करून घेतो, सर्वे करून घेतो नाही का. सर्वे करतो म्हणजे त्या जागेचं पूर्ण निरीक्षण, ज्या ठिकाणी आपलं मशीन इन्स्टॉल करायचं आहे त्या जागेचं पूर्ण आपण सर्वे करणारा जो व्यक्ती त्याच्याकडून आपण काय करून घेतो, सर्वे करून घेत असतो आणि मग त्याला आपण काहीतरी फी सर्वे केल्याची देत असतो. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये त्याला आपण टाकत असतो. कारण तेच एक प्रोडक्ट तयार करण्यासाठीच आपण तो सर्वे करून घेतला आहे. म्हणून हे काय एक प्रकारचा डायरेक्ट एक्सपेन्सेसचा टाईप आहे. म्हणून हा आपण डायरेक्ट एक्सपेन्समध्ये घेत असतो. 590 एवढे दोनच आहे याच्यामध्ये. यांची बेरीज करून आपण आउटरला घेतली तरी चालू शकते. बघा किती येते, 9,010 आणि 590. हे 90 याच्यामध्ये टाकलं तर 100 होतात, म्हणजे 9,600 याची अमाऊंट आली. कशाची, डायरेक्ट एक्सपेन्सेसची किती अमाऊंट आली, सगळी 9,600. बघा याच्या आधी आपण जे घेतलं आहे, एक नंबरला आपली काय आली, डायरेक्ट मटेरियल म्हणजेच कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम, डायरेक्ट लेबर 1,17,400 आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस 9,600. तिघांची बेरीज करायची. बघा बेरीज करून आणि मग जे उत्तर येईल त्याला काय म्हणायचं, प्राईम कॉस्ट असं म्हणायचं. बेरीज किती येते, 4,25,000, 4,25,000. तुम्ही करून बघा बेरीज, ती एवढीच येईल, 4,25,000. त्याला काय म्हणायचं, आता इथं ए झाला कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम, आपण इथं ए म्हटलो, इथं म्हणायचं बी, त्याला काय म्हणायचं, प्राईम कॉस्ट. बघा आपलं याच्या आधी शिकलोच आपण की डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस इज इक्वल टू प्राईम कॉस्ट. आपण आता ते प्रूव्ह करून दाखवले. प्राईम कॉस्ट आपली 4,25,000 आलेली आहे. एकदा प्राईम कॉस्ट झाली की आपण ओव्हरहेड्स ॲड करायला सुरुवात करत असतो. त्याच्यामध्ये पहिला ओव्हरहेड्स आपण फॅक्टरी ओव्हरहेड्स आपण ॲड करत असतो. बघा एक नंबर घेऊ आपण फॅक्टरी ओव्हरहेड्स. ए ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स त्याला अंडरलाईन केली तरी चालेल. फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हणजे काय, फॅक्टरी संबंधी, फॅक्टरीसाठी ज्या ठिकाणी आपण प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करतोय त्या ठिकाणी आपण जो काही खर्च करतो त्याला आपण फॅक्टरी एक्सपेन्स असं म्हणत असतो किंवा फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हणत असतो. थोडक्यात फॅक्टरी रिलेटेड, मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट रिलेटेड जे काही खर्च आहे त्यांना आपण फॅक्टरी एक्सपेन्स असं आपण म्हणत असतो, फॅक्टरी ओव्हरहेड्स. ठीक आहे. आता बघा फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये एक एक घटक आपण शोधणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला आहे मोटिव्ह पॉवर. एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे, तुम्ही बघून घ्या. एक्झाम्पलमध्ये आहेच ते मोटिव्ह पॉवर. बघा याच्यामध्ये घेऊ पहिला आपण मोटिव्ह पॉवर. ह्या फॅक्टरी रिलेटेड एक्सपेन्सेस आहे म्हणून आपण त्याला फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये घेणार. मोटिव्ह पॉवर. बघा ज्या मशिनरीज वगैरे असतात, ज्या काही आपल्याला फॅक्टरीमध्ये असतात, ते रन करण्यासाठी आपल्याला मोटिव्ह पॉवरची गरज असते. मग लक्षात येतं आपल्या की फॅक्टरी रिलेटेड खर्च आहे म्हणून हा फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये आपण घ्यायला पाहिजे. मोटिव्ह पॉवरची अमाऊंट आहे 320. पुढची ओव्हरहेड्स आहे फॅक्टरीचा, तो म्हणजे फॅक्टरी टॅक्सेस. नावातच फॅक्टरी आहे म्हणून फॅक्टरी ओव्हरहेड्समध्येच येणार आहे, फॅक्टरी टॅक्सेस. बघा फॅक्टरी नावातच फॅक्टरी शब्द आहे त्याच्यामुळं हे फॅक्टरी ओव्हरहेड्समध्येच येणार आहे. त्याच्या अमाऊंट आहे 11,900, 11,900. पुढचा आहे कोल अँड कोक. कोल अँड कोक त्याच्या अमाऊंट आहे कोल अँड कोकची 560. आता कोल अँड कोकचं मिनिंग सांगतो एकदा तुम्हाला मी. कोल अँड कोक म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये दगडी कोळसा वगैरे किंवा जे इंधन म्हणून आपण वापरतो बऱ्याच वेळा मशिनरी वगैरे रन करण्यासाठी, त्याला आपण कोल अँड कोक असं म्हणतो. असं म्हणून मशिनरी रन करण्यासाठीच आपण ह्या कोल आणि कोकचा वापर करतो. दगडी कोळसा वगैरे, खनिज वगैरे त्यांचा आपण वापर करत असतो. म्हणून हा फॅक्टरी रिलेटेड खर्च आहे म्हणून आपण तो फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये घेतला, कोल अँड कोक. पुढचा आहे गॅस अँड वॉटर. गॅस अँड वॉटर त्याच्या अमाऊंट बघा किती आहे, 1,680. 1,680. गॅस अँड वॉटर. आता आपल्याला कळतं आहे गॅस अँड वॉटर, आपल्याला वॉटर वगैरे असेल ते फॅक्टरीमध्येच यूज करावं लागतं. गॅस वगैरे असेल इंधन म्हणून आपण त्याचा वापर करत असतो बऱ्याच वेळा, फॅक्टरीमध्येच करतो आपण हे सगळं. म्हणून हा फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये येणारा
खर्च आहे. पुढचा आहे मॅनेजर्स सॅलरी. मॅनेजर्स सॅलरी त्याच्यामध्ये काय सांगितलं माहिती आहे का, एक्झाम्पलमध्ये दिले बघा, मॅनेजर सॅलरी टोटल आहे 15,000ची, त्याच्यापैकी 2/3 ही फॅक्टरीसाठी आहे आणि 1/3 ही ऑफिससाठी आहे. म्हणजे बघा मॅनेजर सॅलरी किती आहे 15,000, त्याच्यापैकी 2/3 ही फॅक्टरीसाठी आहे आणि 1/3 ही फॅक्टरीसाठी, ही ऑफिससाठी. म्हणजे मॅनेजरची सॅलरी आहे त्या सॅलरीपैकी 2/3 भाग कोणासाठी आहे, फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हणून घ्यायचं आहे आपण, आणि 1/3 हा ऑफिस ओव्हरहेड्स म्हणून घ्यायचा आहे. ज्यावेळेस आपण ऑफिस ओव्हरहेड्समध्ये जाऊ त्यावेळेस आपण 1/3 घेणार. आता फॅक्टरीमध्ये आहोत आपण सध्या ओव्हरहेड्समध्ये, त्याच्यामुळे आपण 2/3 इथे घ्यायला पाहिजे. जो उत्तर येतं 10,000. म्हणजे 10,000 रुपये जे आहेत मॅनेजर सॅलरीचे, सॉरी तर 2/3 येईल. सॉरी 15,000. म्हणजे 15,000पैकी 10,000 कुठं जाणार आहे, फॅक्टरी ओव्हरहेड्स जाणार आहे. आणि 15,000पैकी 5,000 कुठं जाणार आहे, कॅल्क्युलेशन करून बघा त्याचं उत्तर येईल, हे ऑफिसमध्ये जाणार आहे. म्हणून हे लक्षात ठेवायचं, 5,000 ज्यावेळेस आपण ऑफिस ओव्हरहेड्समध्ये जाऊ त्यावेळेस आपण हे तिथं ॲड करायचे ऑफिस ओव्हरहेड्समध्ये. आता सध्या आपण इथं 15,000पैकी मॅनेजर सॅलरीचे जे आहे 15,000, त्याच्यापैकी 10,000 आपण फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये आपण ॲड करतोय. चला पुढे, पुढचा घटक आहे इन्शुरन्स ऑफ फॅक्टरी प्रिमायसेस. सॉरी, पुढचा घटक आहे गॅस अँड वॉटर. आता झालं मॅनेजर सॅलरी झाली. डेप्रिशिएशन ऑन फॅक्टरी बिल्डिंग. बघा पुढचं एक्सपेन्सेस आहे डेप्रिसिएशन ऑन फॅक्टरी बिल्डिंग. आता फॅक्टरी बिल्डिंगचं डेप्रिशिएशन आहे म्हणून फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये येणार आहे. त्याचा अमाऊंट आहे 18,200, 18,200. पुढचा ओव्हरहेड्स आहे फॅक्टरीचा, तो म्हणजे रिपेअर्स टू प्लांट. आता प्लांट म्हटलं की फॅक्टरीचा पार्ट आला, त्याचं रिपेअर जर आपण केलं तर ते फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये यायला पाहिजे. रिपेअर्स टू प्लांट, रिपेअर्स टू प्लांट. त्याचा अमाऊंट आहे 6,340, 6,340. अशा प्रकारे इथपर्यंत आपण फॅक्टरी ओव्हरहेडचे सगळ्यांचे काय केले आपण बेरजा करत आलेलो आहोत. बघा यांची बेरीज करा, फॅक्टरी ओव्हरहेड संपलेले आहेत. यांची जर आपण ॲडिशन केली तर ती येते, मी रेडीमेड घेत आहे, तुम्ही ती कॅल्क्युलेट करून बघा, तेवढीच येणार आहे 58,600, 58,600. फॅक्टरी ओव्हरहेड्स किती आले 58,600. आपण ते आउटरला घेऊ 58,600. बघा याच्यामध्ये आपण काय करून ठेवलं आहे, प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट करून ठेवलेली. प्राईम कॉस्टमध्ये आपण ज्यावेळेस काय ॲड करू, फॅक्टरी ओव्हरहेड्स आपण ॲड करू, त्यावेळेस आपण त्याला वर्स कॉस्ट असं म्हणतो असतं. मग आपण आता यांची बेरीज करून घेऊया. 425 प्लस 58,600, त्यांची बेरीज येते 4,83,600, 4,83,600. याला काय म्हणायचं, अशी रेश मारण्याची गरज नाही आहे, परंतु मी देतोय तुम्हाला. बघा बी झाला ती सी असेल वर्क्स कॉस्ट, किती आले आपली 4,83,600. अशा प्रकारे आपण फॅक्टरी ओव्हरहेडचे सगळे ओव्हरहेडची ॲडिशन करून झालेली आहे. पुढचं ओव्हरहेड्स आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, कोणता असणार आहे, ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स. ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स. ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स. पुढचा बघा, आता ह्या ओव्हरहेड्समध्ये आपण ऑफिस रिलेटेड जे काही खर्च आहे ते आपण ऑफिस ओव्हरहेड्समध्ये ॲड करायचे. ठीक आहे, बघा ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्समध्ये पहिला आहे डेप्रिसिएशन ऑन ऑफिस इक्विपमेंट. डेप्रिसिएशन ऑन ऑफिस इक्विपमेंट. ऑफिस इक्विपमेंट किती त्याचा अमाऊंट, ऑफिस इक्विपमेंटचा अमाऊंट आहे 420 फॉर 20. म्हणजे आता ऑफिस इक्विपमेंटचं डिप्रिशिएशन आहे म्हणून ऑब्विसली ते ऑफिस ओव्हरहेड्समध्येच येणार आहे. पुढचं आहे डायरेक्टर्स ट्रॅव्हलिंग
एक्सपेन्सेस, डायरेक्टर्स ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. अमाऊंट आहे त्याची डायरेक्टर्स ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसचे आहे 8,400. 8,400 डायरेक्टर्स ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स. आता डायरेक्टर्स म्हणजे कोण? संचालक आपण त्याला म्हणत असतो. तो ऑफिसचा पार्ट आहे, त्याच्या ट्रॅव्हलिंगचा प्रवासाचा खर्च आपण हा ऑफिस ओव्हरहेड्समध्येच घ्यायला पाहिजे. पुढचं आहे जनरल ओव्हरहेड्स. जनरल, आता जनरल म्हणजे काय? जे सर्वसाधारण जे खर्च होतात नॉर्मली जनरली त्यांना आपण जनरल ओव्हरहेड्स म्हणत असतो. जनरल ओव्हरहेड्स नेहमी, सनरी ओव्हरहेड्स नेहमी हे कशामध्ये घ्यायचे असतात? ऑफिस ओव्हरहेड्समध्येच घ्यायचे असतात. मग जनरल ओव्हरहेडची अमाऊंट किती आहे? 4,760. 4,760. पुढचा ऑफिस ओव्हरहेड्स आहे तो म्हणजे मॅनेजर्स सॅलरी. जस्ट आपण मग कॅल्क्युलेशन केलं होतं तो मॅनेजर्स सॅलरी 1/3 इंटू 15,000. मग कॅल्क्युलेशन करून दाखवले तुम्हाला मी. याचं उत्तर येतं 5,000. हे सुद्धा आपण कशामध्ये घ्यायला पाहिजे? ऑफिस ओव्हरहेड्समध्ये घ्यायला पाहिजे. कारण मॅनेजर सॅलरीचे 2 पार्ट झाले, 2/3 आणि 1/3, 10,000 आणि 5,000 अशा प्रकारे आपण तो इथं घेतलेला आहे. पुढचा ऑफिस ओव्हरहेड्स आहे ऑफिस रेंट. नावातच आहे, ओव्हरहेडच्या नावातच आहे ऑफिस रेंट. त्याच्या अमाऊंट आहे ऑफिस रेंटची 2,800. 2,800. आणि पुढचा ऑफिस ओव्हरहेड्स आहे तो म्हणजे लीगल चार्जेस. लीगल चार्जेस त्याच्या अमाऊंट आहे लीगल चार्जेसची 620. बघा लीगल चार्जेस म्हणजे काय? समजा आपल्या कंपनीचा, आपल्या व्यवसायाचा इतर कोणाशी काही वाद वगैरे चालू असेल किंवा कोर्ट केस वगैरे चालू असेल तर त्या ठिकाणी आपण काही लीगल चार्जेस किंवा एखादं आपण रजिस्ट्रेशन वगैरे करत असेल आपल्या कंपनीचं नाही का, त्यावेळेस आपल्या बऱ्याच लीगल चार्जेस वगैरे भरावे लागतात. तर लीगल चार्जेस हे ऑफिस ओव्हरहेडचा पार्ट आहे, ते ऑफिस ओव्हरहेड्समध्येच यायला पाहिजे. तर आता आपण यांची बेरीज करून घेऊ. ऑफिस ओव्हरहेडची ती येते 22,000 रुपये. यांची बेरीज जर किती येते? 22,000. हे आपण कोणते झाले? ऑफिसचे ओव्हरहेड्स आले 22,000. ते आपण काय घेणार आता? आउटरला 22,000. आता आपण वर्क्स ओव्हरहेड्स कॅल्क्युलेट केली होती 4,83,000. ह्या 4,83,000मध्ये हे जे ओव्हरहेड्स आहे कशाचे? ऑफिसचे ओव्हरहेड्स काय करायचे त्याच्यामध्ये ॲड करायचे 22,000. ते येतात, उत्तर येतं 5,05,600. 5,05,600. म्हणजे आपण वर्क्स ओव्हरहेड्समध्ये किंवा वर्क्स कॉस्टमध्ये, ओव्हरहेड्स नाही म्हणता यायचं, वर्क्स कॉस्टमध्ये ऑफिस ओव्हरहेड्स आपण काय करत आहोत? ॲड करत आहोत. त्याचा आन्सर किती आलं? 5,05,600. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन त्याला म्हणायचं. डी आता पुढं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 5,05,600 त्याचा आन्सर आलेला आहे. आता झालं ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड झाले. आता पुढचे ओव्हरहेड शेवटचे कोणते आपण ॲड करत असतो? सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्सचा शॉर्टकट मी तो वापरलेला OH, तुम्ही वापरायचा नाही तो कधीच. ओव्हरहेड्स पूर्ण लिहायचं आहे. बघा पुढचा शेवटचा ओव्हरहेड्स आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. आता सेलिंगशी संबंधित नाही का, डिस्ट्रीब्युशनशी संबंधित जे काही ओव्हरहेड्स आहे, एक्सपेन्स आहे, ते आपण सगळ्या याच्यामध्ये घेणार आहोत. पहिला आहे बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफ. बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफ. बघा ठीक आहे, मी सांगणारच आहे तुम्हाला मी. बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफ त्याच्या अमाऊंट आहे बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफची 9,100. आता बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफ म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगतोय. आता हे बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफ हे आपण सेलिंगमध्येच का घ्यायला पाहिजे? बघा ज्यावेळेस आपण उधारीवर सेल करत असतो, क्रेडिट आपण सेल करत असतो आणि सेल करून जे काही रिकवर होत नाही, पैसे येत नाही, आपल्याला पैसे भेटतच नाही, त्यांना आपण बॅड डेब्ट्स असं म्हणत असतो. पैसे बुडतात त्याला आपण काय म्हणतो? बॅड डेब्ट्स असं म्हणत असतो. बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफ करणं म्हणजे काय करणं? बॅड डेब्ट्स कमी करणं नाही का. बॅड डेब्ट्स आहे थोडक्यात त्या नाही का. त्याच्यामुळं हा एक प्रकारचा लॉस आहे आपला. बॅड डेब्ट्स म्हणजे एक प्रकारचं काय? लॉस आहे. त्याच्यामुळं हा सेलिंग केल्यामुळंच, उधारीवर सेलिंग केल्यामुळंच बॅड डेब्ट झाली. त्याच्यामुळे आपण सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्समध्ये घ्यायला पाहिजे. पुढचा ओव्हरहेड्स आहे ट्रॅव्हलर्स कमिशन. ट्रॅव्हलर्स कमिशन त्याच्या अमाऊंट आहे ट्रॅव्हलर्स कमिशनची 10,780. 10,780. ट्रॅव्हलर्स एक्सपेन्सेस कमिशन. आता बऱ्याच वेळा जे सेल्समन वगैरे असतात किंवा जे काही सेलिंग डिपार्टमेंटचे लोक असतात त्यांना ट्रॅव्हलिंग वगैरे करून किंवा सेलिंगसाठी ट्रॅव्हलिंग वगैरे करत असतात, त्यांचं कमिशन वगैरे असेल सेलिंगसाठी करतात
ते कमिशन आपण कशामध्ये घ्यायला पाहिजे, कमिशन आहे सेलिंग विषयीचंच, त्याच्यामुळे आपण सेलिंग डिस्ट्रीब्युशनमध्ये ते घ्यायला पाहिजे. पुढे आहे पॅकिंग चार्जेस. पॅकिंग चार्जेस, पॅकिंग चार्जेस त्याची अमाऊंट आहे 940. आता पॅकिंग चार्जेस म्हणजे काय, ज्यावेळेस आपले गुड्स तयार होतात, फिनिश्ड होतात नाही का, सेलिंगसाठी रेडी असतात, त्यावेळेस आपण त्याचं पॅकिंग वगैरे करत असतो, त्यांना रॅपर वगैरे, कवरिंग वगैरे पॅकिंग करत असतो नाही का. पॅकिंगशिवाय आपण आपले गुड्स विकू शकत नाही. ठीक आहे, पॅकिंग चार्जेस, पॅकिंग करण्यासाठी आपण जो काही खर्च केला त्याला आपण पॅकिंग चार्जेस असं म्हणत असतो. तो सेलिंग डिस्ट्रीब्युशनमध्ये यायला पाहिजे, कारण आपण सेलिंगसाठीच पॅकिंग करत असतो, त्याच्यामुळे आपण ते सेलिंग डिस्ट्रीब्युशनमध्ये घ्यायला पाहिजे. पुढे आहे डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस. डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस. आता डिलिव्हरी व्हॅन म्हणजे कोणती, आपल्या गुड्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी आपण ज्या व्हॅनचा, ज्या गाडीचा वापर करत असतो त्याला आपण डिलिव्हरी व्हॅन असं म्हणत असतो. डिलिव्हरी व्हॅन आपल्या गुड्सची डिलिव्हरी करण्यासाठी, दुसरीकडे पाठवण्यासाठी ज्या व्हॅनचा आपण वापर करतो त्याला आपण काय म्हणतो, डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस. त्याच्या अमाऊंट आहे 4060, 4060 रुपये डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस. आता डिलिव्हरी व्हॅन तुम्हाला मी सांगितलंच आहे, तर गुड्स आपण सेल केल्या म्हणून तर आपण त्या पाठवत असतो, म्हणून त्या सेलिंगसाठीच केलेला हा खर्च आहे डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस. आपल्या गुड्स डिलिव्हर करण्यासाठी सेल केल्यानंतर आपण जो काही खर्च करतो डिलिव्हरी व्हॅनचा, त्याच्यामध्ये फ्युएल वगैरे असेल, ड्रायव्हर एक्सपेन्स वगैरे असेल, त्या व्हॅनचा डेप्रिशिएशन वगैरे असेल, ते आपण कशामध्ये घेणार, सेलिंग डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्समध्ये आपण घ्यायला पाहिजे. त्याच्या अमाऊंट आहे 4060 रुपये. पुढे आहे पब्लिसिटी चार्जेस. पब्लिसिटी चार्जेस त्याच्या अमाऊंट आहे बघा, पब्लिसिटी चार्जेसची 2000. आता पब्लिसिटी म्हणजे काय, बरेच वेळा आपण आपल्या गुडची पब्लिसिटी करत असतो, म्हणजे गुडची ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे करत असतो, फ्री सॅम्पल डिस्ट्रीब्यूट करत असतो, पब्लिसिटी करत असतो. त्यासाठी आपण जो काही खर्च करतो, बॅनर असेल, ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे असेल, त्यासाठी आपण जो काही खर्च करतो त्याला आपण पब्लिसिटी चार्जेस असं म्हणत असतो. आपला सेलिंग इन्क्रीज व्हावा, सेलिंग वाढावा, आपल्याला नवीन ऑर्डर मिळाव्या म्हणून तर आपण काय करत असतो, पब्लिसिटी करत असतो. म्हणून पब्लिसिटी चार्जेससुद्धा आपल्या कशामध्ये घ्यायला पाहिजे, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्समध्ये आपण घ्यायला पाहिजे. पुढचं आहे कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड त्याच्या अमाऊंट आहे बघा, कॅरेज आउटवर्डची 7120, 7120. आता कॅरेज आउटवर्ड म्हणजे काय, ज्यावेळेस आपण गुड्स सेल करतो, गुड्स आपल्याकडून बाहेर जातात, त्यांचा आउटवर्डचा खर्च, कॅरेजचा खर्च आपण देत असेल, वाहतुकीचा खर्च आपण देत असेल सेल केल्यानंतर, तर आपण कॅरेज आउटवर्ड असं म्हणत असतो. म्हणून सेल केल्यामुळे तर आपल्या गुड्स बाहेर गेल्या, आउटवर्ड झाल्या, मग त्याचा कॅरेजचा खर्च आपण जर दिला त्याला आपण काय म्हणायचं, कॅरेज आउटवर्ड. त्याच्या अमाऊंट आहे किती, 7120 हे झालं. अशा प्रकारे आपलं सेलिंग डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडसुद्धा इथं संपलेलं आहे. त्यांच्या आपण इथं ॲडिशन करून बघूया. सेलिंग ओव्हरहेडची किती ते बघा, सेपरेट करतोय आपण. त्याच्या अमाऊंट आहे इथं ॲडिशन केलेली नाही, आपण ती करून घेऊया. किती येते ते बघा, 0 2 6 2 8 4 12 12 8 20, हा चाल 1 1 आणि 1 2 9 9 2 18 आणि 1 19, हा चाल 1 9 1 10 0 10 4 14 2 16 16 7 16 4 20 आणि 3 23, हा चाल आहे 2 2 आणि 1 3, म्हणजे 33,900 याचं उत्तर आलेलं. इकडे घ्या, 33,900. बघा, म्हणजे आपण आधी काय कॅल्क्युलेट केलं होतं, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, त्याच्यामध्ये काय करायचे, सेलिंग डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स काय करायचे, ॲड करायचे. उत्तर किती येतं बघा, 5,39,000 असं काहीतरी, 5,39,600, 5,39,600. बघा, 5,39,33 आणि 3 38, 5,39,600. हे ॲडिशन परत करून बघू आपण. हे बघा, 0 0 0 आला, 0 8 8 आणि 4 12 आणि 6 12 6 18 18 आणि 2 20, हा चाले 2 2 आणि 1 3 7 आणि 3 10 10 9 19 19 आणि 1 20, सॉरी इथं चुकलेलं आहे, 20, हा चाले 2 9 2 11 11 आणि 4
15 आणि 2 17, 17 आणि 7, 17 आणि 3 20, 5 17 आणि 3 20 आणि 4 24, हा आले 2 आणि 1 3, सॉरी 34,000 उत्तर येतं त्याचं. 100 आपल्याकडून कमी आले होते, 34,000 त्याचा आन्सर येतं. ठीक आहे, असू द्या. याच्या बेरीज करून बघितलं ती 5,39,600 येते. अशा प्रकारे ही आपली काय आली टोटल कॉस्ट. डी नंतर ई, याला काय म्हणायचं टोटल कॉस्ट. किती आली ती 5,39,600. सेलिंग प्राईस किती बघा याच्यामध्ये दिलेली रेडीमेड तुम्हाला 6 लाख रुपये तुम्हाला सेल्स दिलेला आहे. एक वेळ जागा सोडायची, सेल्स किती आहे 6 लाख रुपयाचं, म्हणजे 5,39,000 रुपये 39,600च्या वस्तू आपण 6 लाख रुपयाला विकल्या. याचा अर्थ आपण जास्त किमतीला विकल्या तर ते किती फरक येतो 60,400. 60,400 हा आपला काय आला प्रॉफिट. याला म्हणायचं प्रॉफिट. म्हणजे 5,39,600 रुपयाच्या वस्तू आपण 6 लाखाला विकल्या, जास्त किमतीला विकल्या म्हणून त्याला काय म्हणायचं प्रॉफिट. हा आपला काय आला प्रॉफिट आला नाही का. याला ॲड म्हटलं तरी चालेल कारण कॉस्ट प्राईसमध्ये आपण प्रॉफिट ॲड करत असतो, नंतर आपल्याला सेल येत असतो. अशा प्रकारे आपलं याचं सोल्युशन इथं संपलेलं आहे. अशा प्रकारे बघा याच्यामध्ये आपण काय काय बघितलं सगळं. प्राईम कॉस्ट पहिल्यांदा कॅल्क्युलेट केलं, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस, फॅक्टरी ओव्हरहेड्स आपण ॲड केले, सेलिंग ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स आपण केले, सेलिंग अँड डिस्ट्रिब्युशन ओव्हरहेड्स आपण ॲड केले आणि मग नंतर आपल्या सगळ्या शेवटी टोटल कॉस्ट मिळाली. टोटल कॉस्टमध्ये आपण प्रॉफिट मिळवला किंवा तुम्हाला सेल्स प्राईस ऑलरेडी दिलेली असते, सेल्समधून कॉस्ट प्राईस मायनस करायची, उत्तर आलं 60,400. हा आपला काय असेल आपला प्रॉफिट असेल 60,400. तर अशा प्रकारे याचं सोल्युशन इथं संपलेलं आहे. बघा एक लक्षात ठेवा, एक याच्यामध्ये मला तुम्हाला नॉन कॉस्ट आयटम सांगायचे. बघा आता कॉस्ट आयटम म्हणजे काय, आपण एखादा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी जो काही खर्च केला त्याला आपण कॉस्ट आयटम म्हणत असतो, ते आपण कॉस्टमध्ये घेणार. परंतु असे काही खर्च असतात ते त्या वस्तूच्या प्रोडक्टशी खर्च संबंधित नसतात, त्यांना आपण नॉन कॉस्ट आयटम असं म्हणतो. उदाहरणार्थ इंटरेस्ट ऑन बँक लोन. आता बँकेकडून लोन घेतलं आणि त्याच्यावर आपण इंटरेस्ट पेड केलं, त्याचा आणि आपण प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरचा काही संबंध वाटत नाही. म्हणून इंटरेस्ट ऑन बँक लोन जर तुमच्या एक्सपेन्सेसमध्ये एक्झाम्पलमध्ये जरी आलं तर तुम्ही ते कॉस्टमध्ये घेणार नाही आहे, कारण तुम्ही इंटरेस्ट जे पेड केलं लोनवर ते तुम्ही प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरसाठी केलेलं नाही आहे. पुढे बघा अजून एक्झाम्पल आहे पार्टनर सॅलरी. आता समजा पार्टनरशिप फर्म वगैरे असेल आणि त्या पार्टनरची आपण सॅलरी पेड केली, ती सॅलरी पेड करणं आणि प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करणं याच्यामध्ये काही संबंध नाही. म्हणून सॅलरी जी आपण पेड केली असेल पार्टनरला तो खर्च आपल्याला कॉस्टमध्ये आपल्याला ॲड करता येणार नाही. पुढचा आहे डिव्हिडंड रिसिव्ड आर प्युअरली फिनान्शियल नेचर आयटम्स. एखादा आपण इन्व्हेस्टमेंट केली असेल दुसऱ्या कंपनीमध्ये, तिकडून आपलं डिव्हिडंड मिळाला, इन्कम मिळालं, तर ते आपण कॉस्टमध्ये घेऊ शकत नाही, कारण डिव्हिडंड मिळणं आणि प्रोडक्शनच्या कॉस्टचा काही संबंध इथं नसतो. मग हे सगळे सध्या काय करावं लागतं आपल्याला कॉस्ट शीटमधून काय करायचे ॲड करायचे नसतात. थोडक्यात एकच ठेवा, नॉन कॉस्ट आयटम की जे प्रोडक्शनच्या खर्चाशी संबंधित नसतात असे नॉन कॉस्ट आयटम कॉस्ट शीटमध्ये आपण कधीच ॲड करत नसतो, हे लक्षात ठेवा.